नमस्कार, मी निकिता. LS मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी हेडलाईन्स मध्ये. सुनेत्रा पवार आणखी किती दिवस गुंगीगुडिया राहणार? महाराष्ट्र काँग्रेसकडून ट्विट करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर जोरदार टीका. राज्यात एकच खळबळ. काँग्रेसच्या मनात किती द्वेष आहे हे दिसून आलंय. काँग्रेसने आपला इतिहास तपासून पाहावा. काही मंडळींना बीड जिल्ह्याचं वातावरण निवडू द्यायचं नाहीये. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर केलेल्या टीकेवर धनंजय मुंडे यांचं काँग्रेसला प्रत्युत्तर. माणिकराव कोकाटेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा कायम. कोकाटेंना दिलेलं अंतरिम संरक्षण कायम ठेवण्याचे आदेश. फेरविचार याचिकेवर 6 महिन्यात निर्णय देण्याचे निर्देश. आमदार रोहित पवारांचा परीक्षा नियोजन दिलेल्या कंपनीवर गंभीर आरोप. ब्लॅकलिस्ट झालेल्या कंपन्यांना परीक्षा नियोजनाचं काम दिल्याचा आरोप. सर्व निकालाचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याची रोहित पवारांची मागणी. तसेच विखे पाटलांचा लवकरच राजीनामा मागणार असल्याचं रोहित पवारांचं वक्तव्य. पुणेकरांना मोठा दिलासा. पुण्यात पाणी कपातीचा निर्णय कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय. पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांचं निधन. वयाच्या 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. उद्या सायंकाळी 5 वाजता DY पाटील मेडिकल कॉलेज, लाईन बाजार, कसबा वावडा या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार. यानंतर आता एकदा नजर टाकूयात सविस्तर बातम्यांवर. 1 सप्टेंबर पासून रिक्षा प्रवास महागण्याची शक्यता. रिक्षा भाड्याचा राज्यभर एकच दर लागू करण्याची मागणी. भाडेदरांवरून चालक प्रवाशांमध्ये वाद. रिक्षा चालकांची एकसमान भाडेदराची मागणी. राज्यात 1 सप्टेंबर पासून रिक्षा प्रवास महाग होण्याची शक्यता आहे. सरकारकडून रिक्षा भाडेवाढीचा निर्णय अपेक्षित असला तरी अनेक ठिकाणी अधिकृत भाडे देखील मिळत नसल्याची तक्रार रिक्षा चालकांकडून केली जाते. शहरानुसार आणि कॅब बुकिंग ॲपनुसार वेगवेगळे दर लागू असल्यानं चालक आणि प्रवाशांमध्ये वारंवार वाद निर्माण होत आहेत. येणाऱ्या 1 सप्टेंबर पासून महाराष्ट्र सरकारने जी आहे ती रिक्षासाठी दरवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर दरवाढ होणार हा निर्णय चालकांसाठी चांगला असला तरी चालकांची एक तक्रार या दरवाढी संदर्भात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या मी पुण्यातील एका रिक्षा स्टँडवर आहे आणि या ठिकाणी जे आधीचे दर आहेत, या आधी 2-3 महिन्यापूर्वी जे दर लागू आहेत ते दर देखील आम्हाला मिळत नाहीत. यात सर्वाधिक फायदा जो आहे तो यात ज्या ऑनलाईन कंपन्या आहेत, ओला उबेर सारख्या, त्यांचा सर्वाधिक फायदा होतो. मात्र रिक्षा चालकाला काहीच मिळत नाही अशी जी तक्रार आहे ती रिक्षा चालक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि यातूनच ग्राहक आणि रिक्षा चालकांचा जो संघर्ष आहे तो वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळतो. असेच काही रिक्षा चालक सध्या आपल्या सोबत आहेत ज्यांना या संपूर्ण त्रासाला जो आहे ते सामोरं जावं लागतंय. मला सांगा, काय नेमकं आता जी दरवाढ होणार आहे ती साधारण किती रुपयांनी होणार आहे आणि त्यातून तुम्हाला किती फायदा होईल? दरवाढीचं चॅनलला व वृत्तवाहिनीला, न्यूजपेपरला वाचला आम्ही की पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 30 रुपये व नंतरच्या किलोमीटरसाठी 20 रुपये ही दरवाढ आम्ही पेपर माध्यमाच्या ह्याच्यातनं आम्हाला कळली आहे. यापूर्वीचा किंवा आता चालूचा दर हा होता पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 25 रुपये व प्रत्येक किलोमीटरसाठी 17 रुपये. दरवाढ होणार आहे, आनंदाची गोष्ट आहे. परंतु एक आमच्यासाठी एक दुर्भाग्याची अशी एक गोष्ट आहे की 2022 मध्ये हा दरवाढ झालेला होता. पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 25 रुपये, नंतर 17. परंतु अद्याप आम्हाला कुठल्याही ऍप्लिकेशन वरती हा दर, जुना दरच भेटत नाही. तर नवीन दर जर वाढवायचा असेल किंवा वाढवणार असाल तर शासनाला, परिवहन मंत्र्यांना एकच विनंती, संघटनेच्या माध्यमातून, टीम बघतो रिक्षावाला संघटनेच्या माध्यमातून आमची अशी मागणी राहील की तो दर ऍप्लिकेशन वरती दिसावा, जेणेकरून प्रवासी व रिक्षा चालक, ड्रायव्हर बांधव यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण व्यवहार राहील. कॅमेरामन विक्रांत चव्हाणसह प्रथमेश सांबळे, LS मराठी, पुणे. आषाढी वारीमुळे आगाराला आर्थिक लाभ. 10,000हून अधिक भाविकांमुळे लाभ. आगाराला 25,50,000 रुपयांचं उत्पन्न. 38 एसटी बसांच्या यशस्वीपणे 136 फेऱ्या. आषाढी एकादशीच्या वारीमुळे संगमनेर आगाराला मोठा आर्थिक लाभ झालाय. तब्बल 25,50,000 रुपयांचं उत्पन्न आगाराने मिळवलंय. 10,000हून अधिक भाविकांना पंढरपूरला पोहोचण्यासाठी 38 विशेष एसटी बसांच्या 136 फेऱ्या यशस्वीपणे चालवण्यात आल्या. या यशस्वी बस सेवेचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल मतकर यांनी. आषाढी एकादशी निमित्त
संपूर्ण महाराष्ट्रातून पंढरपूरला श्री रुक्मिणी विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने गर्दी होते आणि या यात्रेसाठी किंवा या पंढरपूरला वारकरी जे आहेत किंवा भक्त भाविक जे आहेत लाखोंच्या संख्येने उपस्थिती लावत असताना महाराष्ट्रभरातूनच नव्हे तर राज्यभरातून ज्या आहेत त्या बस स्थानकावरून एसटी महामंडळाचे जे बस स्थानक असतात तिथून विशेष बस सेवेची उपाययोजना करण्यात येते आणि भक्त भाविकांना त्या ठिकाणी पोहोचवण्यात येतं. आता आपण संगमनेर बस स्थानक परिसरात आहोत. संगमनेर बस स्थानक परिसरातून साधारणतः संगमनेर आगारातून 38 विशेष एसटी बसेसची व्यवस्था जी आहे ती पंढरपूरला करण्यात आली होती. या बसेसचे 10 दिवसांच्या कालावधीत एकूण 136 फेऱ्या पूर्ण झाल्या आणि 10,029 भाविकांना सुरक्षितपणे पंढरपूर दर्शन घडवलेले. या विशेष बस सेवेमुळे संगमनेर आगाराला सुमारे 25,50,000 रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याची माहिती मी LS मराठीसाठी अमोल मतकर, संगमनेर, अहिल्यानगर. खडकवासला धरणात एका व्यक्तीने उडी घेतली आहे. व्यक्ती बेपत्ता तर त्याचा शोध सुरू. धरणाच्या पुलावरून उडी घेतल्यानं व्यक्ती बेपत्ता. पाण्याचा प्रवाह खडकवासला धरणात थरार. बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू. मोठ्या पाण्याच्या विसर्गात व्यक्ती बेपत्ता. बचाव कार्य सुरू. पुण्यातील खडकवासला धरणाच्या समोरच्या पुलावरून एका व्यक्तीने उडी मारली आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह असल्यानं व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे. उत्तमनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून शोध कार्य सुरू आहे. घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी. खडकवासला धरणाच्या अगदी समोर असलेला हा पूल आहे आणि याच पुलावरून आज सकाळी एका ज्येष्ठ नागरिकाने पुलावरून उडी मारल्याची धक्कादायक घटना आहे ती घडलेली आहे. सध्या या ठिकाणी अग्निशामक दल हे सुद्धा शोध कार्यासाठी पोहोचलेलं आहे. आपण पाहिलं की 74 वर्षाची ही व्यक्ती होती आणि या व्यक्तीने सकाळी या पुलावरून उडी मारल्याची माहिती आहे. सध्या खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा सुरू आहे त्यामुळे पाण्याचा प्रवाह आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पांडुरंग खैरे ज्यांचं वय 74 होतं त्यांनी या ठिकाणावरून उडी मारलेली आहे. नेमका आता त्यांनी उडी का मारलेली आहे याचा तपास सध्या केला जातोय. अग्निशामक दल आणि उत्तमनगर पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत पण पाण्याचा प्रवाह आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पांडुरंग खैरे हे नेमके आता कुठे वाहत गेलेले आहेत याचा तपास आहे तो शोध कार्य आहे ते अग्निशामक दलाकडून या ठिकाणी केले जात आहे. अग्निशामक दलाचे कर्मचारी आणि त्याचबरोबर हे पांडुरंग खैरे जे गृहस्थ आहेत त्यांचे नातेवाईक सुद्धा आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आज सकाळच्या वेळी ही घटना घडली असं सांगितलं जात आहे. जे कचरा साफ करणारे व्यक्ती होते त्या व्यक्तींनी यांना या पुलावरून उडी मारताना बघितलं असं सांगितलं जात आहे आणि त्यानंतर ही बाब समोर आलेली आहे. सध्या त्यांचा शोध आहे तो सुद्धा घेतला जातोय पण या ठिकाणी आपण पाहतोय की मोठा पाण्याचा विसर्ग सध्या खडकवासला धरणातून सुरू आहे त्यामुळे तपासाला सुद्धा अडथळे येत आहेत. आपण या बाजूला पाहतोय की हाच तो पूल आहे आणि याच पुलावरून पांडुरंग खैरे यांनी उडी मारलेली आहे आणि सध्या अग्निशामक दलाकडून त्यांचा तपास आहे तो सुद्धा केला जात आहे. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी LS मराठी खडकवासला पुणे. गंगाबाई घाटात बुडालेला तरुण बेपत्ता. 6 दिवस उलटले. ऋषिकेशचा अद्याप शोध नाहीये. संगमनेर मध्ये SDRF ची शोध मोहीम सुरू. पाण्याचा प्रवाह वाढलाय. शोध कार्यात अडथळा. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरच्या गंगाबाई घाटात बुडालेला 25 वर्षीय ऋषिकेश गडाखचा 6व्या दिवशीही शोध लागलेला नाहीये. पालिकेच्या अग्निशमन दलाला अपयश आल्यानंतर आता SDRF चे पथक शोध मोहीम राबवतंय. मात्र नदी पात्रातील पाण्याचा वाढलेला प्रवाह आणि गाळामुळे शोध कार्यात अडथळे येत असून कुटुंबियांनी चिंता वाढली आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल मतकर यांनी. गेल्या गुरुवारी ऋषिकेश गडाख हा त्याच्या 3 मित्रांसोबत प्रवरा नदीच्या गंगामाई घाटावरती पोहण्यासाठी आला होता आणि याच प्रवरामाईच्या घाटावरती तो ज्यावेळेस आला त्यावेळेस तो नदीच्या काठी कपडे काढून प्रवरा नदीमध्ये उडी मारली. मात्र थोडासा मध्ये गेल्यानंतर खड्ड्यामध्ये त्याचा श्वास गुदमरायला लागला आणि तो याच प्रवरा नदीमध्ये बुडाला होता आणि त्यानंतर आज 6वा दिवस उजाडला. मात्र त्याचा शोध अजूनपर्यंत लागलेला नाहीये. त्याचा थांगपत्ता लागलेला नाहीये.
त्याच्यामुळे कुठेतरी नातेवाईक जे आहेत त्यांचा जीव मात्र टांगणीला लागलेला आहे. आणि एकंदरीतच पाहिलं तर त्या दिवशी बुडाला त्या दिवशी पाण्याचा विसर्ग जो होता नदी पात्रातील तो 13,000 क्युसेसने होता. आणि आता जरी 7,000 क्युसेसने असला तरी शोध कार्यात मात्र अडथळा निर्माण होतोय. घाट माथ्यांवरती पडणारा सततचा पाऊस जो आहे त्यामुळे पाणीही बंद करता येत नाही. त्यामुळे कुठेतरी शोध मोहीम जी आहे ती अद्याप सुरूच आहे. सुरुवातीला जे आहे ते अग्निशमक दलाच्या बचाव कार्याने या ठिकाणी शोध मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली गेली. त्यानंतर कंटिन्यू प्रत्येक दिवशी ड्रोनच्या साहाय्याने शोध मोहीम असेल किंवा नदीकाठचे जे पोहणारे नागरिक असतील त्यांनी शोध मोहीम केली. तसेच काही जे तलाठी आहेत मंडळ अधिकारी आहेत त्यांनाही सूचना केल्या होत्या तहसीलदार यांनी. आणि विशेष म्हणजे कालपासून जे आहे ते आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर SDRF पथक या ठिकाणी पाचारण करण्यात आलं. आणि त्यांनी सुद्धा मोटारीची जी बोट आहे त्या बोटीने या ठिकाणी शोध मोहीम सुरू केली. मात्र आज 6वा दिवस उजाडलाय. 6व्या दिवसानंतरही ऋषिकेशचा शोध लागला नसल्यामुळे एकंदरीतच पाहिलं तर कुठेतरी नातेवाईकांचा जीव आहे तो टांगणीला लागलेला आहे. आणि त्याचा आतापर्यंत शोध लागला नाही. प्रशासन त्यांच्या परीने प्रयत्न करतंय. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर 6वा दिवस उजाडूनही कुठेतरी नागरिकांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. LS मराठीसाठी अमोल मतकर, संगमनेर, अहिल्यानगर. बारामतीत हायवा चालकांचा थरार, दुचाकीस्वाराला 100 फूट ओढलं. अपघातानंतर युवकांच्या नातेवाईकांचा रोष. बारामतीमध्ये अपघातांच्या संख्येत वाढ. बारामतीच्या भिगवणमध्ये हायवा चालकाने दुचाकीस्वाराला धडक दिली. धडक देत तब्बल 100 फूट फरफटत नेलंय. या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून गेल्या काही दिवसांपासून बारामतीमध्ये हायवा चालकांमुळे अपघातांचं सत्र सुरू आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. या घटनेनंतर जखमीच्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेत दोषीवर कारवाईची प्रशासनाकडे मागणी केली आहे. यावेळी अपघातग्रस्त युवकाच्या नातेवाईकांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी. बारामतीमध्ये हायवा चालकांनी माणसांना मारण्याचा परवाना घेतलाय की काय असा धक्कादायक प्रकार बारामतीमध्ये घडलाय. जवळपास एका दुचाकीला 100 फुटाहून अधिक ओढत नेल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीमध्ये घडलाय. आपण पाहू शकता ही जी दुचाकी आहे या दुचाकीवरून खरं तर या हायवा चालकानं या तरुणाला ओढत नेलं. या तरुणाच्या पायामध्ये अगोदरच रॉड असल्याची माहिती त्याच्या घरच्यांनी आपल्याला दिली. मात्र गाडीची जर परिस्थिती पाहिली आपण तर तरुणांची नेमकी परिस्थिती काय असेल खरं तर हे चित्र आपण पाहू शकत नाही. आणि समोरच्या बाजूला आपण पाहिलं तर समोरच्या बाजूला त्या ठिकाणी जो हायवा आहे त्या हायवाच्या माध्यमातून खरं तर या तरुणाला ओढत नेण्यात आलं. बारामतीमध्ये सातत्यानं हायवा चालकांच्या माध्यमातून अशा घटना त्या ठिकाणी घडतायत. यामुळं बारामतीकरांच्या मनामध्ये हायवा चालकांची जी काही प्रतिमा झाली ही प्रतिमा यमराज म्हणून झालेली आहे अशा बारामतीकरांच्या भूमिका आहेत. विकास कोकरे, LS मराठी, बारामती. आणि आता या सविस्तर बातम्यानंतर घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वेगवान हेडलाईन्स मध्ये. मुंबई नाशिक हायवेवर स्टंट करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई. स्टंटबाजी करणाऱ्याला अखेर पोलिसांनी धडा शिकवलाय. स्टंट केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. अमरावतीमध्ये SIR मोहिमेत अनेकांची नावे वगळली जाण्याची शक्यता. 2.14 लाख मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता. अहिल्यानगरच्या राहुरीत माणोरी गणपतवाडी रस्त्याची 15 वर्षांपासून दुरावस्था. मंजुरीनंतरही कामाला ब्रेक. शेतकऱ्यांचा संताप व्यक्त. रायगड परिषदेची 3री आढावा बैठक संपन्न. अनेक विकास योजनांना हिरवा कंदील. 1200 भजनी मंडळांना भजन साहित्य. बीडच्या केजमध्ये वकिलावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला. नागरिकांची वकिली करतो म्हणत हल्ला. हॉटेल मालकासह इतर कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल. इंदापूरच्या कळसमध्ये कच्च्या रस्त्यांची दुरावस्था. चिखलातून वाट काढत विद्यार्थ्यांची शाळेकडे पायपीट. विद्यार्थ्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्या, पालकांची मागणी. मावळमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. धरणातून इंद्रायणी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. रायगडमधील तामिनी, आंबेनळी आणि वरंदा घाट बंद. एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसलाय. दररोज 10 लाखांचं नुकसान.
अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी.